नमस्कार, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण कढईमध्ये 5 मिनिटात डॉमिनोज स्टाईल ब्रेड पिझ्झा बनवतोय। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी वाटीभर शिमला मिरची मोठ्या आकारामध्ये कट करून घेतली। त्याचबरोबर अर्धी वाटी कांदा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला आणि अर्धी वाटी टोमॅटो सुद्धा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला आहे। त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये चमचाभर तेल टाकून गरम करून घेतला आहे। गरम तेलामध्ये घेतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आणि भाज्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आणि ह्या भाज्या फक्त आपल्याला हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला ह्या भाज्या थोड्याशा सॉफ्ट करून घ्यायच्या आहे। 3 मिनिटांनंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की आता ह्या भाज्या थोड्याशा सॉफ्ट झाल्या। आता गॅस बंद करायचा आणि ह्या भाज्या प्लेटमध्ये काढून ठेवायच्या आहे। त्यानंतर ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी ब्राउन ब्रेड वापरलेली आहे। तुम्ही ब्राउन ब्रेड ऐवजी या ठिकाणी मिल्क ब्रेड सुद्धा ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी वापरू शकता। त्यानंतर इथे मी पिझ्झा सॉस घेतला। आता घेतलेला हा सॉस आपल्याला ब्रेडच्या वरती असा भरपूर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हा सॉस आपल्याला ब्रेडच्या वरती चमच्याने सगळ्या बाजूने व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपला पिझ्झा सॉस ब्रेडच्या वरती व्यवस्थित पसरून झाला आहे। त्यानंतर आपण ज्या भाज्या तेलामध्ये परतून घेतल्या आहेत त्या आवडीप्रमाणे आपल्याला या ब्रेडच्या वरती या पद्धतीने ठेवायचे आहे। त्यानंतर या ब्रेडच्या वरती टाकण्यासाठी इथे मी थोडंसं पनीर सुद्धा घेतलं आहे। तर घेतलेलं पनीर सुद्धा आपल्याला या ब्रेडच्या वरती या पद्धतीने ठेवून घ्यायचे। त्यानंतर इथे मी अमूलचं चीज घेतले। आता हे चीज आपल्याला खिसणीने खिसून या ब्रेडच्या वरती सगळ्या बाजूने असं व्यवस्थित खिसून टाकायचं आहे आणि थोडंसं चीज या ब्रेडच्या वरती आपल्याला छान असं भरपूर टाकून घ्यायचे। तर बघू शकता भरपूर असं चीज आपलं खिसून ब्रेडच्या वरती टाकून झाले। त्यानंतर या चीजच्या वरती आपल्याला थोडंसं ओरिगॅनो आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हा ब्रेड पिझ्झा आपला एकदम परफेक्ट डॉमिनोज स्टाईल तयार होईल। आता हा ब्रेड पिझ्झा आपला बेक करण्यासाठी तयार झाला। ब्रेड पिझ्झा बेक करण्यासाठी इथे मी कढई 10 मिनिटं अगोदर प्रीहीट करून घेतली आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवलंय। स्टँडच्या वरती ब्रेड पिझ्झाची प्लेट ठेवायची आणि झाकण ठेवून आता हा ब्रेड पिझ्झा आपल्याला मीडियम आचेवर 3 ते 4 मिनिटं बेक करून घ्यायचा आहे। 4 मिनिटांनंतर या ठिकाणी बघू शकाल एकदम परफेक्ट असा आपला ब्रेड पिझ्झा तयार झाला। तयार झालेला ब्रेड पिझ्झा आता आपण काढून घेऊ। तर या ठिकाणी बघू शकाल एकदम परफेक्ट असा ब्रेड पिझ्झा तयार झाला। तयार झालेला ब्रेड पिझ्झा प्लेटमध्ये काढून घेऊ। तर तयार झालेला ब्रेड पिझ्झा आता चाकूने किंवा कटरने असा मधून कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा डॉमिनोज स्टाईल आपला घरच्या घरी ब्रेड पिझ्झा तयार झाला आणि तोही बिना ओव्हनचा आणि खूप कमी मेहनतीमध्ये हा ब्रेड पिझ्झा आपण तयार केला आहे। तर मुलांना सुट्ट्यांमध्ये मधल्या वेळेस काही ना काहीतरी खाण्यासाठी पाहिजे असतं, तर कमी मेहनतीमध्ये 5 मिनिटात तुम्ही मुलांना ब्रेड पिझ्झा नक्की बनवून देऊ शकता आणि पिझ्झा खाऊन मुलं सुद्धा खूप खुश होतील। तर ब्रेड पिझ्झाची रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग।